नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे उकडीचे मोदक। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 150 ग्रॅम इतका गूळ बारीक काप करून घेतलेला आहे। एक अख्खा ओला नारळ मी खवणून घेतलेला आहे। इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। आता गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे। आता यात मी जे आपण खवणलेलं खोबरं आहे ते घालून घेते। गूळ सुद्धा आपल्याला यात घालून घ्यायचा आहे। गूळ घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ऑन करून घ्यायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला हे परतवत राहायचं आहे। अर्ध गूळ वितळल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ऑफ करून घ्यायची आहे, नाहीतर हे पाक तयार होईल। कढई गरम असल्यामुळे ते पूर्ण गूळ वितळून जाते, त्यामुळे अर्ध गूळ वितळल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे। मोदकाचं सारण जे आहे, जर तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवणार असाल तर त्यात वेलची पूड घालू नका। जेव्हा तुम्ही मोदक बनवणार असाल तेव्हाच सारणात वेलची पूड घालून घ्या, नाहीतर त्यातला सुवास जरासा कमी होतो। आता मी इथे 1 चमचा इतकं वेलची जायफळ पूड घालून घेतलेला आहे। आता आपण मोदकासाठी पीठ मळून घेऊया। यासाठी मी इथे 1 वाटी इतकं पाणी टोपात गरम करत ठेवलेलं आहे। पाण्याला उकळी आली की त्यात आपल्याला त्याच वाटीने 2 वाटी इतकं पीठ घालून घ्यायचं आहे। पीठ घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ऑफ करून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला झाकून 1 ते 2 मिनिटं तसंच ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर आपण पीठ मळून घ्यायचं आहे। त्यात मी चवीनुसार मीठसुद्धा घालून घेते। 2 मिनिटांनंतर मी हे पीठ एका परातीत काढून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित असं आपल्याला मळून घ्यायचं आहे। जर तुम्हाला यात पाण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही यात गरम पाण्यानेच पीठ मळून घ्यायचं आहे, साधं पाणी घालायचं नाही आहे। इथे आपलं पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे। आता मी मोदक तयार करून घेते। इतक्या प्रमाणात 21 ते 22 मध्यम आकाराचे मोदक व्यवस्थित असे तयार होतात। एका मोदकात कमीत कमी 1 मोठा चमचा इतके सारण भरून घ्यायचे आहे। तर असा हा आपला मोदक तयार झालेला आहे। आता मी सर्व मोदक तयार करून घेते। उकड काढण्यासाठी मी इथे मोदकाच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून घेते आणि त्यावर जाळी ठेवून मोदक ठेवून देते। आज मला केळ्याचं पान मिळालं नाही म्हणून मी हे असेच मोदक तयार करून घेते। जर तुमच्याकडे केळ्याचं पान असेल तर तुम्ही उकड काढताना ते मोदकांच्या खाली केळ्यांचं पान ठेवून द्या। सर्व मोदक यात ठेवून झालेले आहेत। आता मी हे गॅसवर ठेवून 5 ते 10 मिनिटं मध्यम आचेवर वाफवून घेणार आहे। 10 मिनिटांनंतर आपल्याला गॅसची फ्लेम ऑफ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर 5 मिनिटं आपल्याला ते तसेच ठेवून द्यायचे आहेत। त्यानंतर झाकण उघडून आपल्याला ते मोदक बाहेर काढून घ्यायचे आहेत। इथे मी आपले मोदक गॅस बंद केल्यानंतर 5 मिनिटं ठेवून दिलेले होते। आता तुम्ही इथे पाहू शकता आपले मोदक छान असे वाफवून झालेले आहेत। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। माझा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।